श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आपली जी स्वामी पुण्यतिथी झाली, तर स्वामी पुण्यतिथीमध्ये एका ताईंना अतिशय सुंदर आणि विलक्षण अनुभव आहे. तो आलेला आहे. त्यांनी आपल्याला Instaला शेअर केला आणि तो अनुभव ऐकून मला एवढं भारावून गेले मी, की स्वामींच्या मी नेहमी माझ्या व्हिडिओतून सांगते, की स्वामींच्या लीला आजपर्यंत कुणाला समजलेल्या नाहीये. तर तसंच महाराजांची काय लीला आहे ही आजपर्यंतही कुणाला समजली नाही. तर अशीच लीला त्या ताईंसोबत महाराजांनी केली. तर ताईंचा अनुभव पुण्यावरून आहे. निलिमा म्हणून नाव आहे ताईंचं. त्यांनी आपल्यासोबत अनुभव शेअर केला आणि त्यांनी आवर्जून मला सांगितलं, की "ताई, हा अनुभव तुम्ही तुमच्या चॅनलवरती शेअर करा" म्हणून. कारण की सगळ्यांना माहिती माझ्या चॅनलवरती ग्रुपमध्ये किंवा जे मला पाहणारे प्रेक्षक आहेत सगळ्यात मोस्टली संतान प्राप्ती ज्यांना नाही आहे अशाच बायका माझ्या याच्यावरती आहे आणि त्यांना कुठेतरी धीर मिळावा, त्यांना एक आशेचा किरण निर्माण व्हावा त्यासाठी हा अनुभव आहे. तर अनुभव असा आहे, की ताईंच्या लग्नाला 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना संतान प्राप्ती झाली. पण भरपूर असे 18 वर्षामध्ये त्यांनी काय विलाज नसेल केले बरं. 18 वर्षामध्ये त्यांनी भरपूर जे नाही ते हॉस्पिटल पुण्यामध्ये सगळे नामांकित हॉस्पिटल त्यांनी पायाखाली घातले. सगळ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झाली. 3 त्यांचे IVF आणि 2 IUI फेल झाले. आणि त्यानंतर त्यांना अ, जो स्वामींचा चमत्कार झाला तो विलक्षण होता. आता स्वामी पुण्यतिथीला त्या ताई गुरुचरित्र पारायण करणार होत्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा. स्वामी सेवेत खूप दिवसांनी होत्या, पण गुरुचरित्र पारायण त्यांनी अजूनही केलं नव्हतं. तर त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा झाली तर त्यांचा प्रश्न असा होता, की त्या 7 दिवसामध्ये त्यांच्या मासिक धर्माची डेट होती. त्यांच्या मनामध्ये भीती होती, की मी जरी गुरुचरित्र पारायणाला बसले, तर मला मासिक धर्म येईल, माझं पारायण खंडित होईल. पण तरीही त्यांना काय माहिती, आपण सहसा भीतोय असं पारायणाला बसण्यासाठी. पण ताईंच्या मनात आलं, की मी जे होईल ते होईल. महाराज पाहून घेतील. त्यांना जर माझ्याकडून पूर्ण करून घ्यायचं असेल, तर ते घेतील आणि मासिक धर्म येणार नाही म्हणून. आणि एक होतं त्यांच्या, की बाबा मासिक धर्म आला तर म्हणजे टेन्शन असतंच आपल्याला. पण त्यांचं असं होतं, मला जरी आला तरी मी माझ्या मिस्टरांना वाचायला लावेल, असं त्यांनी ठरवलं आणि गुरुचरित्र पारायण करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर त्यांना प्रत्येक दिवशी भीती होती मनामध्ये, मला आज मासिक धर्म येतो का? माझं पारायण खंडित होतं का? आजचं माझं वाचन होईल का? आणि मेन म्हणजे ताईंनी ज्या स्वामी केंद्रामध्ये आपले स्वामी याग असो, प्रहरे असो, गुरुचरित्र पारायण असो किंवा अखंड नामजप सप्ताहामध्ये जेवढ्या काही सेवा असत्या, त्या सगळ्या सेवेमध्ये ताई सहभागी झाल्या. आवर्जून त्यांनी त्या सगळ्या सेवा केल्या आणि खूप मनापासून केल्या आणि जेव्हा आपले भोग संपतात, तेव्हा महाराज आपल्याला आपण जे मागतो आहे, त्या पलीकडेही म्हणजे महाराज एवढं आपल्याला देतात, की आपण विचारही करू शकत नव्हतो. आपल्या कल्पनेच्या पलीकडे महाराजांचं देणं असतं, की काय मागू म्हणून महाराज. तर असंच ताईंनी सेवा केली. त्या 7 दिवसामध्ये ताईंच्या आयुष्यामध्ये त्यांना जे काही 18 वर्षापासून टेन्शन होतं, ते त्यांना कुठेतरी सकारात्मक ऊर्जा त्यांना वाटायला लागली आणि त्यांना भरपूर सगळे हेल्थ इश्यू होते. त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. त्यांनी भरपूर ट्रीटमेंटही त्यांच्या झाल्या होत्या. विचार करा 18 वर्ष त्या बाईला संतान प्राप्ती झाली नाही. त्या बाईवरती काय तिची मानसिकता झाली असेल, की आणि आजकाल लोकांचं मी बघते, की 1-1, 2-2 वर्ष त्या सेवेमध्ये असतात. महाराजांनी त्यांची इच्छा पूर्ण केली नाही, तर बाबा महाराज कोण आहेत? आम्हाला महाराज नकोय. भरपूर जणींचं म्हणजे आम्हाला महाराजांचं हे पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे जेव्हा सुख येतं तेव्हा तुम्हाला महाराज पाहिजे आणि दुःख आलं तर महाराजांनी आमच्या आयुष्यात काही नाही केलं. तुम्ही एकदा स्वामींना आपलं मानलंय ना, मग महाराज तुम्ही दुःख द्या नाहीतर सुख द्या. तुम्ही माझे आहात. एवढं जरी म्हणलं ना तुम्ही, तर भरपूर काही गोष्टी सॉल्व्ह होतात आणि महाराज वेळ आली तर देतातच. भरपूर सेवेकरांचा अनुभव आहे. अ, फक्त एवढं आहे, की तुम्ही महाराजांकडे फक्त मला काही गोष्टी पाहिजे याच्यासाठी जाऊ नका. निस्वार्थ भावनेने सेवा करा. महाराज एक दिवस नक्की फळ देतात. तर ताईंच्या आयुष्यात तसं काही झालं. ज्या 7 दिवसामध्ये ताईंना पिरियड्सची भीती होते, की मला मासिक धर्म येईल, माझं पारायण खंडित होईल. तर त्या 7 दिवसामध्ये असा काही चमत्कार झाला, एकही रुपयाची गोळी नाही. एकही रुपया न खर्च करता, कुठलीच ट्रीटमेंट न घेता ताईंना नॅचरली 18 वर्षानंतर प्रेग्नन्सी राहिली आणि हा खूप मोठा स्वामी चमत्कार होता आणि आपल्या गुरुचरित्रातही दिलंय, की एका 60 वर्षाच्या वांझेला पण गुरुचरित्र पारायणामुळे, दत्त सेवेमुळे तिला संतान प्राप्ती झाली आणि तसंच काहीतरी अनुभव या ताईंच्या आयुष्यामध्ये घडला. आज ताईंना आता ताईंची थोड्या दिवसातच म्हणजे जे काही आहे त्यांची ट्रीटमेंट वगैरे सुरू झालेली आहे आणि
मेन म्हणजे ही आनंदाची बातमी त्यांनी आपल्यासोबत शेअर केली. मी ताईंना बोलले होते, की तुम्हाला 3 ते 4 महिने होऊ द्या मग आपण सांगू. पण ताईंचं एक होतं, "नाही ताई तुम्ही शेअर करा. मला महाराजांनी दिलंय ना, तर महाराज माझ्या बाळाला काहीच धक्का लागू देणार नाही." असं त्यांचं होतं. आणि हेही एक आहे, की बाबा महाराजांनी मला दिलंय ना, तर ते काही धक्का लागू देणार नाही. जेव्हा देव देतो ना, तर तेव्हा त्याला काहीच होत नाही असं ताईंचं आहे. आता एवढंच आहे, सगळ्यांनी ताईंसाठी प्रार्थना करा, की ताईंची जी डिलिव्हरी आहे, त्यांचा जो 9 महिन्याचा काळ आहे तो सुखरूप जावा आणि त्यांना छान असं गोंडस बाळ व्हावं. त्यांना बाळ झाल्यावर मी नक्की सगळ्यांना सांगेल. फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करा, की त्यांचे हे जे 9 महिने आहे ते सगळे सुरळीत जावं आणि बाळावरती तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद राहो आणि महाराजांचा आशीर्वाद राहो. तर महाराजांच्या ह्या लीला असतात, की जिथे एवढे दवाखाने करून थकलेत, तरी 18 वर्षाबाद आता त्यांना संतान प्राप्ती झाली. हा खूप मोठा अनुभव आहे आणि महाराजांना आपल्याला जर द्यायचं ना, मग ती कुठलीही परिस्थिती असो, एकही रुपया लागत नाही तिथे, की आपल्या मला जिथे ताईंची एवढे IVF फेल झाले, IVF फेल झाले, तिथं असताना नॅचरली प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर हीच महाराजांची कृपा आहे. अनुभव कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हाला कोणाला अनुभव शेअर करायचे असेल, तर आपल्याला Instaला तुम्ही अनुभव शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.